नागपुर के अजनी इलाके से एक बड़ी खबर सामने आ रही है, जहां एक अनियंत्रित कार ने सड़क पर जमकर कोहराम मचाया। घटना मेडिकल रोड की है, जहां एक तेज रफ्तार कार ने एक दोपहिया वाहन को जोरदार टक्कर मार दी। इस हादसे में दुचाकी चालक गंभीर रूप से घायल हो गया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार हादसा 17 मार्च की दोपहर करीब 5 बजे का बताया जा रहा है। पीड़ित अभिषेक भीमराव भगत ने पुलिस में शिकायत दर्ज कराई है कि उनके ममेरे भाई ज्ञानेश्वर गना अपनी दोपहिया गाड़ी से बंजारी नगर से मेडिकल की ओर जा रहे थे। इसी दौरान MH31EA0091 नंबर की एक कार ने, जिसे गजेंद्र विद्याधर गायधने चला रहा था, लापरवाही से गाड़ी चलाते हुए उन्हें जोरदार टक्कर मार दी। हादसे के तुरंत बाद मौके पर मौजूद पुलिस ने कार चालक गजेंद्र को हिरासत में लिया। सबसे चौंकाने वाली बात यह है कि पुलिस को अंदेशा है कि चालक नशे की हालत में था। आगे की जांच अजनी पुलिस कर रही है। पोलीस ठाणे अजनी इथे आम्ही हजर असताना एक फिर्यादी नामे अभिषेक भीमराव भगत यांनी पोलीस स्टेशनला येऊन माहिती दिली की त्यांचे मामे भाऊ ज्ञानेश्वर गानार हे टू व्हीलरने बंजारीनगर येथून ओरियस हॉस्पिटलच्या मागून मेडिकलकडे जात असताना एक MH31EA0091 या गाडी चालकाने भरधाव वेगाने त्याची गाडी चालवून फिर्यादीचे मामे भाऊ ज्ञानेश्वर गानार यांचे हे टू व्हीलरने जात असताना त्यांना धडक देऊन पाडल्याने ज्ञानेश्वर गानार यांचे पायाला इजा झालेली आहे आणि त्यामुळे लगेच सदर तक्रारीची दखल घेऊन आम्हाला सुद्धा त्यावेळीच माहिती प्राप्त झालेली होती व आमचे बीट मार्शल व स्टाफ जागीच गेल्यामुळे सदर चालक हा त्याच्या कारसह जागीच मिळून आला। तर सदर चालक हा गजेंद्र विद्याधर गायधने याला जागीच ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याचे रक्त काढून सदरचे रक्त CA सुद्धा पाठवण्यात आलेले आहे व अपक्रमांक 128/2026 कलम 281 125 2 BNS अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच सदर व्यक्तीने त्याची ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवल्याने मोटार वाहन कायदा कलम 184 134 177 अन्वय सुद्धा कलम याच्यात लावण्यात आलेले आहे। सदर आता वैद्यकीय तपासणी करता पाठवलेला आहे आणि CAचा रिपोर्ट नंतर ते सांगता येऊ शकते तपासाला। जखमी स्टेबल आहे, फक्त पायाला मुका मार लागलेला आहे, सध्या स्टेबल आहे, ऍडमिट आहे दवाखान्यात।